मानसी, सलील तू इथे? म्हणलं तुला आता मदत नकोय सलील. सलील मी तुला सांगितलं होतं ना, मला मदत लागली की मी स्वतःहून फोन करेन. का? अगं पण मी सलील प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. एक्स्ट्रीमली सॉरी. मला तुला त्रास द्यायचा नव्हता किंवा डिस्टर्ब नव्हतं करायचं. मला वाटलं आधीच तू थोडीशी डिस्टर्ब असशील म्हणून फक्त तुला भेटावं म्हणून मी इकडे आलो. आय एम सॉरी. मी निघतो. तुला परत काही लागलं तर मला फोन किंवा मेसेज नक्की कर, मी वाट पाहिन. सॉरी अगेन. काय ग? काका नमस्कार. मी सलील पंडित. हो ये ना आते. नाही नाही, मी फक्त मानसीची चौकशी करायला आलो होतो. निघतोच आहे. हा ठीक आहे, पण तू पहिल्यांदाच येतोयस घरात ना? ये. मी परत येईन काका, नक्की. नक्की? हो हो अगदी. थांब, तुला रिक्षापर्यंत सोडून येतो. ठीक आहे, चालेल. आलोच. हो. बाय बाय. मला सांग, त्या मुलाचं काय करणार आहेस तू नंतर? तू सांभाळणार आहेस? लग्नाच्या एक दिवस आधी तू मला सांगितलं होतंस हे तेच मुलं आहे ना मोनिका? तिला बरं नाही की नाही म्हणून झोपली आहे. विक्रांत, तो डॉक्टर विकास ना? मी घरी पाठवलं त्यांना, कारण त्यांना कशाला त्रास. म्हणजे रात्रभर तू जागा आहेस? हो. मानसी येईल आत्ताच, मग मी घरी जाऊन येईन. तुझ्यासाठी सँडविच आणि कॉफी ठेवलेली, ती खाऊन घे. विक्रांत, डॉक्टर म्हणून बोलत नाही मी, विक्रांतची आत्या म्हणून सांगते. आत्या मला काहीच जाणार नाही. तुला भूक लागली? माझी भूक मेली आहे आत्या. आत्या, आता हिच्या शेजारी बसून मला नेमकं काय वाटतंय हे मी तुला नाही एक्सप्लेन करू शकत. एक बायको म्हणून जरी मला तिच्याबद्दल काही वाटत नसलं ना, तरी एक माणूस म्हणून ती जीवन मरणाच्या वाटेवर आहे, याचं मला खूप वाईट वाटतंय. मला वाईट वाटतंय ते डॉक्टर म्हणून वाटतंय की तिचा नवरा म्हणून वाटतंय, ते मला नाही माहित. आत्या, माझ्या डोळ्यासमोरून सगळे प्रसंग गेले. लग्नापासून सगळे प्रसंग संपले. मग मी डोळे घट्ट बंद केले, खूप चिडलो. आणि जेव्हा मी डोळे उघडले ना, तेव्हा मला मोनिकाचा चेहरा दिसला. आणि मग त्या बाळाचा चेहरा दिसला. मला माहित नाही का, पण मला त्रास होतोय आत्या. नवरा, हे डॉक्टर, यापेक्षा तुला त्रास होतोय म्हणजे माणूस म्हणून तू जिवंत आहेस, हे महत्वाचं आहे. आणि जिवंत माणसाला भावनिक नाही, शारीरिक गरज म्हणून खायला हवं. तू प्लीज खाऊन घे. मी आलेच.
त्याला आलो रिक्षापर्यंत सोडून. मला माहिती आहे तुला आता या विषयावरती बोलायचं नाही, तेवढा तुझ्याकडे वेळ नाही. पण त्याला बघितल्यानंतर माझ्या मनात पटकन काय विचारायला सांगू, तुमचं काय बोलणं चाललं होतं मला माहित नाही. तसा माझ्याशी त्याचा संबंधही नाही. पण मानसी मुलगा चांगला आहे, खरंच चांगला आहे. मला माहिती आहे अजून कशात काही नाही, आणि अचानक तो आपल्या घरी आला म्हणून तू ऑकवर्ड झालीस, बरोबर? हो. तुला त्याचं अचानक येणं दिसलं, पण त्याच्या मागची काळजी नाही दिसली. हाक मारल्यानंतर मित्र येतातच, पण काही मित्र असे असतात की हाकेची वाट बघत नाही. काही वेळ तो आगाऊपणा वाटतो, पण त्याच्या मागे फक्त काळजी असते. तुला त्याच्याबद्दल कदाचित काहीही माहिती नसेल. पुढे तुझा तो कोण होणार आहे हे सांगता येणार नाही आत्ता. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आज तो तुझा मित्र आहे. उद्या त्याच्याशी तू नातं जोडू शकली नाहीस तर हे असलेलं नातं तोडू नकोस. त्याला हो म्हणायचं की नाही हा निर्णय मात्र फक्त तुझा आहे. काळजी वाटते ग विक्रांतची. त्यांनी या सगळ्या गडबडीत काही खाल्लं असेल नसेल का उपाशीच असेल. मला ना त्याचा विचार करून काही सुचत नाहीये बघ. वहिनी नका टेन्शन घेऊ तुम्ही. बघा आता डबा नेतो ना आपण घरचा, आणि चहा पण नेते मी घरचा. हां बरं मला सांगा कपड्यांचं काय त्याच्या? मानसी बरोबर पाठवलेत मी. हे काय निघालात तुम्ही? गीता जरा सांभाळून बाई. आणि अलका स्वतःला सांभाळ. आपल्या विक्रांच्या समोर असं अवसान गाळल्यासारखं राहू नकोस. तुला असं बघितलं तर त्याचं काय होईल, हं? लक्षात ठेव जरा. गीते एक काम कर, माझ्या पंटीला बघून ये आणि ती कशी आहे ते मला आल्याबरोबर सांग. होय. आणि हे बघ, मोनिकाची काळजी करू नका. तिला बघायला निर्मला आणि विक्रांत आहे, कळलं का? खरं तर मलाही यायचं होतं ग तुमच्या बरोबर. मोनिकाचे आजी आजोबा आहेत ना, त्यांना एकट्याला सोडून कसं जायचं म्हणून येत नाही. हो पण आई आम्ही लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करतो. हं कशाला? काही गरज नाहीये. रात्रीच्या जेवणाचं मी बघेन. अहो कशाला तुम्हाला उगीच त्रास? त्रास हा शब्द बोलायचा नाही. मला आवडतं ग जेवण करायला. काय आहे, मोनिकाची आजी आजोबा काय म्हणतील? ही बाई नुसती बसून राहते. दाखवते मी पण मला कसं काम करायला येतं ते. हे बघ, स्वयंपाकाचं नाव काढल्याबरोबर ह्या बाईच्या डोळ्यात पाणी येतं. ए बाई, तिथे विक्रांत समोर जाऊन अशी रडू नकोस काय? नाही नाही, मी तिकडे नाही रडणार. त्याला धीर दे. शाबास, याला म्हणतात हिम्मत. चला 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 बाई, चला रडू बाई, चला. सावकाश जा आणि पोचल्याबरोबर मला फोन करा. हा? थांबा थांबा, तुम्ही हॉस्पिटलला चाललाय ना? हो. मग थांबा, मीही येतो. हो असं काय करताय? तुमची तब्येत बरी नाहीये. सगळं बरं आहे. मला आत्ता मोनाला बघायचंय. रात्रभर कशी असेल, कोमातून बाहेर आली असेल की नाही. हो असं लहान मुलासारखं हट्ट नका करू. हो मी हट्ट करतोय, पण मला माहितीये ती आजारी असली की तिला मी बरोबर लागतो. लहानपणापासून आजारी असली की रात्र रात्र उशाशी बसून काढलेत. मी जातोय. अहो आजोबा, माझं ऐका. तुम्ही आत्ता जाऊ नका.
आपण सगळे नंतर जाऊ. का अडवताय मला? माझी मुलं ठीक आहे ना? तर तिला काही अहो अहो काय बोलताय हे? मग जो तू मला जाण्यापासून का रोखतोय सांगा ना. मी सांगतो तुम्हाला का थांबवतायत ते. कधी कधी आपल्यापेक्षा वयानं लहान असलेल्या माणसाला आपल्यापेक्षा जास्त कळतं, त्यावर विश्वास ठेवायचा असतो. जे तुम्हाला कळत नाहीये म्हणून मला आता इथे तोंड उघडायला लागलं. हे तुम्हाला जे सगळं सांगतायत ना ते तुमच्यावर अधिकार गाजवायचा आहे म्हणून सांगत नाहीयेत. ते या सगळ्यांना तुमची काळजी आहे माझ्या सकट. मी माझी काळजी घ्यायला समर्थ आहे. नाही आहात तुम्ही. तुमची काळजी घ्यायला समर्थ नाही आहात, हेच कारण आहे. नाही जरा स्पष्टच बोलतो, तुमच्या मनाला लागलं तरी चालेल. काय नानू असाच आहे. समजा तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेलात आणि मोनिकाचं जर काही बरं वाईट झालं. नाही नाही म्हणजे त्यांना तसं नाही म्हणायचं. नाही मला तसंच म्हणायचंय. आई समजा तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेलात आणि मोनिकाचं जर काही बरं वाईट झालं तर स्वतःला सावरू शकणार आहात तुम्ही? पण देव करो आणि तसं काही घडूच नाही. माझ्या सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की आपण घरातली जुन्या झाडांसारखी माणसं. खूप उन्हाळे पावसाळे पाहिलेले असतात आपण, पण वादळात पहिल्यांदा उन्मळतात ना ती जुनीच झाडं. गरज आहे आम्हाला तुमच्या सहवासाची. म्हणून थांबा. निघा ग पोरी. गुड मॉर्निंग सारिका. गुड मॉर्निंग. बाळ कसं आहे ग? ते वाट बघताय मावशीची. पिल्लू काय काय करतोय? आठवण येते ना आईची? लवकर बरी होणार. बोल. नाही काही नाही, मी फक्त सॉरी म्हणायला फोन केला होता. इट्स ओके. इनफॅक्ट आय एम सॉरी टू. मी सुद्धा असं बोलायला नको होतं. माझं चुकलंच थोडं. नाही सनी, बाळाला जाग येते, मी नंतर बोलते. हो हो नो प्रॉब्लेम. थांब जरा. हे घे. अगं बाई एवढे? हा असू देत, अडी अडचणीला लागतात. मी तुझ्याशी बोलतो अलका. तिचं लक्षच नाही. मला ना अचानक टेन्शन आलंय हो. म्हणजे काय करावं काही सुचतच नाहीये ग. आपण नको जायला का? नाही नाही असं नको अगं, जायला तर हवंच ना. हा हे घे पैसे. आणि हे बघ अलका, खरी तू करतेस ना. अगं बाई काय झालं आता, तसं हॉस्पिटलमध्ये करायचं नाही. तू या घरची मोठी सून आहेस. तूच हातपाय गाळेस तर कसं होईल? उलट मी सगळ्यांच्या पाठीशी उभे राहत असं धैर्याने म्हण आणि वाग तशी.
सगळं नीट होईल. हं? जा. ठेव पर्स. नान्या, ए नानू, नानू, ए नानू. काय का माई? बस ना. काय झालं माई? आज मला ना मी खूप लहान झाल्यासारखं वाटतंय. माई नाही म्हणजे मी तुला रोज ए नान्या ओरडत असते, चार चौघात बोलते, पण तू आज ज्या पद्धतीनं देशपांडे आजोबांशी बोलत होता ना, ते बघून मला वाटलं तुला दादा म्हणून हाक मारावी. माई कसं एवढं अवसान आलं माझ्यात त्यांना बोलायचं. मी त्या देशपांडे आजोबांना बोललो खरं, पण नंतर खोलीत जाऊन ठसा रडलो ग. आपल्या तोंडून निघालेली गोष्ट खरी झाली तर ह्या भीतीने मी थरथर कापत होतो. आई तू चिडतेस, कान धरतेस, राग येतो कधी कधी, पण आज कळलं स्वतः घाबरलेला असताना सुद्धा दुसऱ्याला धीर देणं इतकं सोपं नाहीये. हे मोठे पण खूप अवघड असतं ग. त्या मोनिकाला मी वेडावाकडं बोललो असेल, पाहुण्याच्या भरात तिचा अपमान केला असेल, तुझ्याकडे येऊन चुगल्या केल्या असतील, पण मोनिका जगायला हवी का? ती कशीही असली ना तरी आपल्याला नातीसारखीच आहे ती. तिचा चेहरा बघितला की खूप असं गहिवरून येतं ग. कधी एकदा ती बाळाला घेऊन घरी येते आणि त्या बाळाचा धिंगाणा या घरात सुरू होतोय असं झालंय ग मला. पण आई आई म्हणून हाकाही हव्यात ग. मोनिका जगायला हवी, जगायला हवी. मोनिका, मोनिका, मोनिका. काही नाही घाबरायचं नाही. झोप झो. मोनिका, मोनिका. विक्रांत, काय झालंय? सारिका पटकन निर्मला मॅमला बोलव, पटकन. आणि तुम्ही सगळे प्लीज बाहेर जा, मला इथे कुणीही नकोय, प्लीज. विक्रांत, काय झालं? काय सांग ना मला प्लीज. ECG बघ.